आम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो की कलर्सला वास्तूमध्ये एवढं महत्त्व का आहे। तर कलरचा हा जो संबंध आहे हा डायरेक्ट पंचतत्वांशी संबंध आहे। पंचतत्वांनी पूर्ण सृष्टी बनलेली आहे हे तुम्हाला माहितीच आहे। प्रत्येक पंचतत्वाचा म्हणजेच पंचतत्व कुठली आहेत तर पाणी, वायू, अग्नी, आकाश आणि धरती ह्या तत्वांचे काही कलर्स आहेत। ते कलर्स त्या तत्वाला रिप्रेझेंट करतात। जर का नॉर्मल एक साधा प्रश्न आहे, जर अग्नीच्या ठिकाणी जर पाणी तत्व गेलं तर अग्नी हा विझणार आहे हे नक्की। त्यामुळेच जर का चुकीच्या तत्वाच्या ठिकाणी चुकीचा कलर जर गेला त्या तत्वाची एनर्जी ही डिस्टर्ब होते आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये येतात। हा सरळ सरळ कलरचा संबंध आहे। पाण्याचा जो रंग आहे किंवा पाणी तत्वाचा जो रंग आहे तो काळा आहे, निळा आहे। वायू तत्वाचा ग्रीन आहे, धरतीचा येल्लो आहे, अग्नीचा रेड आहे, आकाश तत्वाचा व्हाईट आणि ग्रे कलर आहे। तर हे कलर त्या तत्वाप्रमाणे घरामध्ये त्या तत्वांचं स्थान फिक्स आहे, त्या ठिकाणीच ते कलर आपले यूज करावे लागतात। त्यामुळे घरामध्ये डार्क कलर यूज करताना पंचतत्वाचा विचार हा नक्की करावा लागतो आणि त्या पद्धतीने आपण तो डिझाईन करावा लागतो। सर्व मंगल मांगल्ये